ही भेंडीची भाजी बनवण्यासाठी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून नंतर त्याचे काप करून घेतलेले आहेत। आता अगदी बारीक चिरून घेतलेला मध्यम साईजचा कांदा टाकलेला आहे। त्याचबरोबर 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे। आता बघा या ठिकाणी इथे आपण एका बाउलमध्ये हे सगळं साहित्य मिक्स करून घेणार आहोत। आता त्याचबरोबर मसाल्यांमध्ये 2 ते 3 चमचे काळं तिखट, जे आपण वर्षभराचं करून ठेवतो ते काळं तिखट टाकायचं। आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता। त्याचबरोबर पाव चमचा भरून हळद टाकायची आहे। जर तुम्हाला कांदा टाकायचा नसेल तर तुम्ही कांदा न टाकता देखील ही भेंडीची भाजी करू शकता। आता त्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चमचाभर। आता हे सगळं जे साहित्य आहे ते आपण मिक्स करून घेणार आहोत। या ठिकाणी लसणाचा देखील मी वापर केलेला नाही। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ठेचून फोडणीमध्ये लसूण घालू शकता। तर बघा हे असं मिक्स करून घेतलेलं आहे साहित्य सगळं। आता आपण फोडणी द्यायला घेऊयात। साधारणपणे 1.5 चमचाभर तेल इथे आपण घेतलेलं आहे, म्हणजे 1.5 डाव भरून तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये एक छोटा चमचा राई घेतलेली आहे, मोहरी घेतलेली आहे। मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि मग जिरे टाकायचे अर्धा चमचा आणि त्यानंतर हिंग टाकायचा पाव चमचा। लसूण हवा असेल तर फोडणीमध्ये तुम्ही लसूण ठेचून टाकू शकता। मी इथे लसूण घातलेला नाही आहे। आता भेंडीला सगळे मसाले जे आपण लावून घेतलेले, तर सगळं आपण ही जी भेंडी आहे ती इथे टाकूया फोडणीमध्ये। आता मीठ टाकायचं चवीनुसार। भेंडी चांगली परतून घ्यायची, आता चांगली मिक्स करून घ्यायची, कारण मीठ आपण आत्ता शेवटी टाकलेलं आहे। त्यानंतर अजून एक अर्धा चमचाभर तेल मी इथे टाकलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला भेंडी चांगली 2-3 मिनिटं परतून घ्यायची आहे। फोडणीमध्ये चांगली ती परतली गेली पाहिजे। या ठिकाणी तुम्ही गॅसची फ्लेम वाढवू शकता। मोठ्या गॅसवर ही भेंडी आपल्याला छान 2-3 मिनिटं परतून घ्यायची आहे। चांगली परतून घेतल्यानंतर 1 ते 2 मिनिटांसाठी मंद आचेवर हे झाकण मी ठेवलं होतं आणि 1-2 मिनिटांनंतर मंद आचेवरती थोडीशी ही जी भेंडी आहे ती शिजू दिलेली। पाण्याचा वापर काहीच केलेला नाही, कारण भेंडी आपोआप त्याच्या वाफेवर शिजते, पाण्याची गरज लागत नाही। या ठिकाणी बघा 2 मिनिटांनंतर जेव्हा मी झाकण काढलं तेव्हा भेंडी छान शिजलेली। झाकण काढल्यानंतर देखील 2 मिनिटं छान परतून घ्यायची फास्ट गॅसवर। या ठिकाणी ही मस्त अशी मसाला भेंडी फक्त 10 ते 15 मिनिटात तयार आहे।